नाशिकच्या महापौर हिमगौरीताई यांना मी धन्यवाद देतो. उपमहापौर, महापालिका अधिकारी, शहर भाजपा अध्यक्ष, जो जन्म प्रमाणपत्र घोटाळा गेले वर्षभर 2,33,000 खोट्या पद्धतीने करण्यात आलेल्या जन्म नोंदी, जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. आता या घोटाळ्यात एक आणखी नवीन वळण आलेलं आहे. महाराष्ट्रात 5 गावं आतापर्यंत सापडली आहेत. ही संख्या वाढू शकते की त्याचं कॉम्प्युटर टर्मिनल हॅक केलं आणि 57,257 नावं त्यात घुसवण्यात आली. नाशिकमध्ये आणखीन एक घोटाळा समोर आलेला आहे. एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो. शेख नायजा नूर मोहम्मद, शेख नायजा नूर मोहम्मद, हे तुम्हाला नंतर व्हॉट्सअप केलं जाईल. यांनी जे जन्म प्रमाणपत्र छापलं टोटल फेक. त्यासंबंधी माहिती मिळाली होती. गेले काही दिवस नाशिक आरोग्य विभाग म्हणजे आरोग्य अधिकारी, महापालिका या संबंधी पोलीस चौकशी करत होते. आज त्यांनी मला सांगितलं हे प्रमाणपत्र फेक, फोर्ज प्रमाणपत्र आहे. याच्या संबंधीचा गुन्हा आज उद्यामध्ये ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार. अशा प्रकाराने हे जन्म प्रमाणपत्र देणारी टोळकी आहे. मी पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की हे एक नाही आहे, अशा अनेक. दुसरं एक आणखीन घोटाळा समोर आला आहे. ज्यात महापौर महोदया आणि आयुक्त या दोघांनी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी की आपल्याकडे जे ऑनलाईन जन्म नोंद प्रणाली 1 जानेवारी 2016 पासून महाराष्ट्रात सुरू झाली, त्या पूर्वीची जी नावं होती ही यात वाढवायची होती. तर गेले 10 वर्षात काय प्रगती झाली नाही. आता त्या संबंधात देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतलाय की विदिन अ इयर सगळं ऑनलाईन, म्हणजे जुने पण रेकॉर्ड, हे जुने रेकॉर्ड ऑनलाईन करताना एक आणखी नवीन घोटाळा समोर आला आहे. नाशिकमध्ये पण या संबंधात आमच्या लक्षात आलंय की ते जुन्या रेकॉर्डमध्ये 18,000 एंट्रीज वाढवण्यात आल्या. या सगळा बोगस आहे असं मला आत्ता या क्षणी म्हणायचं नाही आहे. पण नाशिकची लोकसंख्या 10 लाखहून अधिक आहे, मेनी मोर. जुन्या रेकॉर्ड पैकी फक्त 18,000 यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. हे काय आहे, कसे झाले, कोणी झाले? कदाचित जेन्युइन असेल. कारण की नंदुरबार मध्ये मी 4 दिवसापूर्वी गेलो तर तिथे अशा 11 ते 20 बोगस एंट्र्या सापडल्या. त्यात 97% बांगलादेशी मुस्लिम होते. इथलं मी महापौर महोदयांना विनंती केली आहे की या 18,000 एंट्रीची लवकरात लवकर चौकशी व्हावी. आपल्याला माहित आहे नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव पोलीस अधिकाऱ्यांनी आता कन्फर्म केलं की 3,977 मालेगावचे सर्टिफिकेट बोगस होते, रद्द करण्यात आले. 1,043 लाभार्थींना आतापर्यंत आरोपी बनवण्यात आले आहे. वन्स अगेन आय विल रिपीट, 3,977 रद्द, 4 FIR झाल्या आहेत, चौकशी चालू आहे. चार्जशीट 1, चार्जशीट 2, चार्जशीट 3, आतापर्यंत 1,043 आरोपींना चार्जशीट मध्ये त्यांची नावं घेण्यात आली आहेत. त्यांना कोर्टाने बेलवर, जामिनावर सोडलं आहे. मालेगाव बाबत कोणीतरी भ्रम पैदा करतोय. कोणालाही
हे जे 3977 लोकांनी फर्जी खोटं बोलून खोटं शपथपत्र किंवा बोगस दस्तावेज दाखवून जे जन्म प्रमाणपत्र मिळवले होते त्यापैकी एकालाही जन्म प्रमाणपत्र परत देता येणार नाही, शक्यच नाही. यांनी जर हिंदुस्थानात त्यांचा जन्म झाला आहे त्याचे पुरावे जर आणले कोणीही तर निश्चित त्या संबंधी प्रक्रिया आहे. आणि म्हणून नाशिकचे कुठले तरी नेते असे वल्गना करत असेल की सबको वापस दिलाओगे, एक काला पण मिळणार नाही. धन्यवाद. आपण आता आपण मालेगाव मध्ये बांगलादेशी आहेत असं आपण अनेक वेळा म्हटलं होता, परंतु पोलिसांच्या चौकशीमध्ये कोणी बांगलादेशी तिथे नाहीयेत हे समोर आलं होतं. आणि जे बनावट आपण जे म्हणतात की जन्म प्रमाणपत्र दाखल झाले, तर तिथे आता ज्यांची सत्ता आली आहे इस्लाम पार्टी, त्यांनी पहिलीच महासभा 18 तारखेला होणार आहे. या महासभेमध्येच हा मुद्दा हाती घेतलाय आणि शहरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावर ते एक टेबल मांडणार आहेत आणि तिथे लोकांना आवाहन करणार आहे की तुम्ही जन्म प्रमाणपत्राबाबत आपलं काय मत आहे ते मांडा. कुठलाही बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी, अफगाणिस्तानी येऊन इथे जर इथले अतिरेक्यांच्या सोबत सभा संमेलन करून त्यांना भारताचं नागरिकत्व मिळण्यात कुणाची ताकद नाही आहे. पोलिसांनी काय रिपोर्ट दिला हे तुम्ही बघितलं असेल तर मला माहित नाही, मी तर नाही बघितलं. एक बायका लालैसा नहीं मिला है, एक की ज्याने त्याचा भारतात जन्म झाला आहे, भारतात कुठेही त्यांचं भावाचं, बहिणीचं, आईचं, बाबाचं एकाने पण दिलं नाही. ज्यांनी दिलं त्यांना प्रमाणपत्र मिळालंय. म्हणजे पोलिसांचं काम जे आहे, पोलीस नाही प्रशासनाचं काम, जिल्हाधिकारी असो, महापालिका असो, नगरपालिका, त्यांचं की तू 52 वर्षाचा झाला, तू 42 वर्षाचा झाला, तू 42 वर्ष काय करत होता, तुझे 42 वर्षाचा वास्तव्याचे पुरावे, तुझा घरचा एखादा जन्माचा पुरावा, एसओपी देवेंद्र फडणवीस सरकारने काढले, खूप सोपी आहे. तुमचा हिते जन्म झाला याचा पुरावा द्या. एकानेही दिलेला नाही. न्यायालयात गेले अर्धा डझन याचिका मुंबई उच्च न्यायालयात, नागपूर येथे झाला. एकही याचिकावर एक पण सुनावणी ती मागणी केली नाही याचिका करताना. म्हणून मुद्दा जो आहे ना, ते जे बांगलादेशीचं समर्थन करणारा असेल तो म्हणणार याला बांगलादेशी सिद्ध कर. मी म्हणतो बाद में देखेंगे, पहिलं तो हिंदुस्थानी आहे हे तर सिद्ध करू दे. तर इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने पद्धती अशी अवलंबलेली आहे की त्याचा इथे जन्म झालाय, त्याच्याकडे एकही पुरावा नाही. चार्जशीट झाली. इस्लाम पार्टी आता जिथे सत्तेत आलेली आहे त्यांचे संस्थापक आसिफ शेख यांचं म्हणणं आहे की त्यावेळेस प्रशासकीय राजवट होती आणि भाजपचे माजी खासदार होते, त्यामुळे सरकारने दबाव टाकला आणि आमचे गोरगरीब जे लोक आहेत त्यांच्याकडे, अशिक्षित लोक आहेत त्यांच्याकडे कागदपत्र होते, त्यांच्यावर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. तेवढं आपण कशाला, आपण आता तुम्ही एक प्रश्न परत थांबतो मी. माझं समाधान. अरे ऐक ना दादा, मी काय सांगतो परत, तेच म्हणतायत की त्या अशिक्षित आहेत म्हणून त्यांच्याकडे कागदपत्र नाही. तर घटनेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधान मध्ये नंतर बदल झाले, त्यात जर कोणाकडे इथे जन्म झाल्याचे कागदपत्र पुरावे नसेल तर सर्वोच्च न्यायालयांनी पण अशांना जन्म प्रमाणपत्र मिळणार नाही अनेक वेळा स्पष्ट केलंय. तर आपले आत्ताच नवीन 25-26 मध्ये झाले, तर आपण काही चौकशी करताय का महानगरपालिकेच्या वतीने 2 विभागीय अधिकारी किंवा जे हो काय करणार? आपले जे आता MOH आहे त्यांच्याकडे ते दिलेलं आहे. जर ते बघितलं तर अजून FIR केलेली नाही आहे, तर त्याच गोष्टीसाठी कड साहेबांकडे पण फॉलोअप होतोय आणि आपले जे MOH आहे ते पण त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून त्यांची माहिती घेत आहे की ते कशा प्रकारचं आहे. ते गंगापूरची केस आहे, सातपूरची, आणि त्यात लवकरात लवकर खुलासा आपण करू.
तुम्हाला ते एक आणखीन सांगतो की जे वेगवेगळ्या महापालिकेचे भाग आहेत त्यात ज्या 18,000 जे डिलेड रजिस्ट्रेशन झालेले आहेत 1/1/2016च्या आधीचे, त्या संबंधी महापौर आणि महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी तिघांनी कबूल केलं आहे की येत्या आठवड्याभरात याची चौकशी केली जाणार आणि जर ह्या अर्ज करताना काही कागदपत्र पुरावे दिले नसेल तर त्याचा पुनर्विचार होणार. सर, आपण अनेक शहरांमध्ये जातात, आपला अंदाज काय सांगतो किंवा आपला अभ्यास काय सांगतो हे जे बांगलादेशी आहेत हे कुठल्या कालावधीमध्ये भारतामध्ये आलेले आहेत आणि भारतात वास्तव्यास आहेत? असं आहे की 20 वर्ष आणि 25 वर्ष जुनेही पकडले गेले तर सर्वोच्च न्यायालय म्हणतात त्याला इथे राहायचा अधिकार नाही. ही गोष्ट खरी आहे की गेल्या 2-4 वर्षात जागृती वाढली आहे, लोकांमध्ये जागृती, आणि लोकांमध्ये जागृती आली आहे तर त्याच्यामुळे आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने फुल फ्लेज ऍक्शन सुरू केले. मी तुम्हाला थोडी एडिशनल माहिती देतो. आता 13 विभागाने मंत्रालयात कुणालाही कामावर ठेवताना तो जर दुसऱ्या राज्यातून आला असेल, महाराष्ट्राचं नाही तर दुसऱ्या राज्याचं असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन होईपर्यंत यांना कामावर ठेवता येणार नाही. नंबर 1. नंबर 2, आता तुमच्याकडे पण काही दिवसापूर्वी परत काही पकडले गेले ना, कुठेतरी राहत होते, तर नाव पोलीस व्हेरिफिकेशन नसेल आणि प्रॉपर एग्रीमेंट नसेल तर अशा लोकांना जो भाड्यावर ठेवणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल होणार. दिस इज सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट की चीप लेजर, चीप म्हणजे स्वस्त, चीपनेच नाही, स्वस्त रोजगार म्हणून मोठ्या प्रमाणात झारखंडून पण येत आहेत, बांगलादेशून पण येत आहेत. त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवर मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळत आहेत. आता त्याच्या विरोधात पण महाराष्ट्र सरकार मोहीम सुरू करीत आहेत की त्यांचंही व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय करता येणार नाही. मी स्वतः भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या वतीने एका महिन्यात आत महाराष्ट्राचा 25 महापालिकेत जे नवीन निवडून आलेले प्रतिनिधी महापौर आहेत त्यांच्या सोबत अधिकाऱ्यांची बैठका घेणार आहेत. म्हणजे आमची जी नवीन आलेली टीम आहे त्यांना पण या संबंधात सुरुवात आम्ही मुंबईहून केली. आपल्याला मुंबईच्या बातम्या तुम्ही वाचल्यात. आज सकाळी संभाजीनगर महापौर हे, शुक्रवारी अकोला आणि अमरावती, महिन्याभरात ते 25 महापालिका पूर्ण करणार. याचा पिरियडपेक्षा सध्या आक्रमकता वाढलेली आहे आणि त्यामुळे सरकार जास्त जागृत झाली आहे. 3 महिन्यानंतर महाराष्ट्रात पण SIR सुरू होणार आहेत. ओके, विरोधकांकडनं कायम हा प्रश्न उपस्थित राहतो. विरोधक नाही इथे, तुझे विरोधक आहे त्यांनाही बोलू दे ना जरा. आमच्यामध्ये विरोधक नाहीये. 2014 पासून मोदी सरकार म्हणजे भाजप सरकार आहे, तर देखील बांगलादेशी भारतामध्ये प्रवेश कसा करता हा विरोधक कायमच प्रश्न उपस्थित करतात. मी प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर दिलं. मोदी सरकार येण्यापूर्वी सगळे बांगलादेशीला वोट बँक समजून इथे मुक्काम देत होती. मालेगाव कशाला, मी ज्या ज्या गावात गेलो ना, मालेगाव असो, संभाजीनगर असो, सिल्लोड असो, काही ठिकाणी हल्ले करण्याचा पण प्रयत्न झाले, अमरावती असो, अकोला असो, सगळे मुस्लिम आणि हे जे मुस्लिम सध्या नवीन गोल टोपी घातलेले उद्धव ठाकरे सेना, राहुल गांधी, प्रदेश अध्यक्ष यांनी सकपाळनी काय स्टेटमेंट केलं, तर हे सगळे बांग्लादेशी बाजूने उभे रहतात. उनके पास कोई कागज नहीं तो क्या हो गया, अरे उनके पास कोई कागज नहीं तो भी उनको. तर म्हणून मोदी सरकार आल्यानंतर ह्या विषयाला वोट बँक नाही, राष्ट्राचा सुरक्षेशी जोडला, म्हणून जागृती आली आहे. त्यानंतर कोणी आलंच नाही असं आपलं म्हणणं. तो आपण वेगळा इंटरव्ह्यू घेऊ ना यार, आता बाकीच्यांना बोलू दे ना जरा. शेख हसीना देखील भारतात आलेले आहेत, त्यांना काय परत पाठवणार आहात का? त्यांचं काय? 2 गोष्टी मला वाटतं आपण चांगले जबाबदार पत्रकार आहात. मी उत्तर देतोय. सांगितलं ना देशाच्या सुरक्षेचा मुद्दा. मी तुम्हाला उत्तर, तुमचा प्रश्न विचारताना मी मध्ये नाही बोललो. उत्तर ऐकावं लागतो. परत प्रश्न विचारा.
आपण जबाबदार व्यक्ती आहोत. शेख हसीना हे प्रश्न टोटली वेगळा आहे. तिने आश्रय मागितला. बांगलादेशातून हिंदू येतात, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्या आश्रय मागतात. त्यांच्याची घुसखोर बांगलादेशीची तुलना नाही होऊ शकत. मुस्लिम बांगलादेशी पण याच्या आधी पण लेखिका किंवा असे, तर कोणी आश्रय मागणं आणि त्यांना सरकारनी विदेश नीती किंवा जे काय आहे तो वेगळा विषय आहे. आणि घुसखोर बांगलादेशी येऊन काँग्रेस आणि जे त्याला वोट बँक मागतात, वोट जिहादच्या नावाने माझ्या देशाची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याला मोदी सरकार मान्य करणार नाही. तुमचा प्रश्नाचं पण उत्तर देतो. गेल्या 10 वर्षात जास्त नाही आले, 10 वर्षात जास्त जागृती येऊन हाकालण्यात येत आहे. याच्या आधी कधी कुठलंही काँग्रेस सरकार इथं 15 वर्ष राज्यात होतं, एकदाही बांगलादेशीचं नाव घेतलं नव्हतं. म्हणून आता त्यांना तर वोट बँक आहे. ठीक आहे, ते महाराष्ट्र सरकार तर पोलीस कमिशनर आणि त्यांना मी सांगायला यात कारण की 2 प्रकारची गोष्टी आहेत की त्यांनी एक स्ट्रॅटेजी अवलंबिली आहे की ज्यांनी इथे गुन्हा केला आहे त्यांच्यावर ज्युडिशियल आणि हे बाकी जे सापडतात त्यांना परत पाठवून द्या किंवा येऊ देऊ नका. ह्यात सगळ्यात मोठा अडथळा पश्चिम बंगाल आहे, पण आपल्याला त्या विषयावर जायचं नाही, डायव्हर्ट करायचं नाही. आपण नाशिक साहेब, तुम्ही नंदुरबारला गेलेले होता. जामिया इस्लामिक संस्थेसंदर्भात आपण आढावा घेतला. काय नेमकं निदर्शनास आलं? कारण त्यांना विदेशी फंड पण मोठ्या प्रमाणात आल्याचं कुठेतरी आढळून आलेले. ती पण एक पॉलिटिकल कॉम्प्रोमाइजचं एक विक्षिप्त उदाहरण आहे. जामिया इस्लामिया 1100 कोटी बाहेरून आले, विद्यार्थी 11,800. 11,800 पैकी 350 विद्यार्थी पण महाराष्ट्राचे नंदुरबारचे नाही. 11,500 विद्यार्थी तर सीमांचल आणि बांगलादेश बॉर्डरचे मदरसा. आणि जे विदेशी फंड आलं ते भलत्या ठिकाणी वापरले गेलं, ते टेररिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये डायव्हर्ट झालं. जमीन त्यांनी आदिवासीची बळकावली, तर जमिनी संबंधी निर्णय आलेले आहेत, जमिनीचा ताबा घेत आहेत. फॉरेन फंड त्याची काहीतरी 95 प्रॉपर्टी त्याची जबाबदारी यांनाच देण्यात आली आहे, प्रवीण गेडाम. आणि तिसरी गोष्ट त्यांचा FIR झाली आहेत, इलिगल विदेशी इथे राहत होते. तर अशा सगळ्या प्रकारची कारवाई सुरू आहे. ज्या प्रकारे दिल्ली बॉम्बस्फोटात प्रकरणी जे आरोपी पकडलेले होते त्यांचा कुठल्या तरी एका संस्थेसंदर्भात संशय आढळून आलेला होता, तसाच काहीचा प्रकार या जामिया इस्लामिक संस्थेचा. मी स्वतः हे विषयात फुल लक्ष देत आहे आणि 100% हिथला संबंध अतिरेक्याशी संबंधित संस्थेची आहे. याचा पुढे त्या विषयावर नाही, म्हणजे विषय तो बरोबर, पण त्या अतिरेकी काय संबंध, कुठली संस्था पण आहे. मालेगावात टिपू सुलतान यांचा फोटो लावला आणि बाकी सर्व महापुरुषांचे जे महापौर कार्यालयात फोटो त्यांनी काढण्यात आले, याविषयी आपली प्रखर भूमिका काय असते? म्हणजे या देशात वोट बँकसाठी सत्ताधारी काही राजकीय पक्ष किती देशातील कॉम्प्रोमाइज करू शकतात. हे राहुल गांधी काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, शरद पवार MIM, म्हणजे टिपू सुलतानचा फोटो लावणं आणि काँग्रेस अध्यक्षांनी त्याचे कौतुक करणं, छत्रपती शिवरायाची तुलना करणं, याला महाराष्ट्राची देशाची गद्दारी म्हणायला हवं. भारतीय जनता पक्ष हे मान्य करणार नाही. जे घटनेच्या हिसाबाने किंवा परंपरा जी आहेत, प्रथा आहेत, जे राष्ट्रपुरुषांचे फोटो लावायचे असतात, तुमचा पक्षाचा तुम्ही एखाद्या वेळेला समजा ज्या पक्षाचा सत्ता आली आणि लावला समजू शकतो, परंतु टिपू चालतात त्याची तुलना आपण बाबासाहेब आंबेडकरांची, शिवाजी महाराजांची, महात्मा गांधीजीची आणि यांच्याची तुलना करणार असाल तर ते मान्य होणार नाही. अशा प्रकारांची घटनाची दखल घेण्यात आली आहे आणि कारवाई पण होणार. याच्यामध्ये या सगळ्या टीकेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी
एक पोस्ट केलेली आहे आणि त्यामध्ये मुंबईत टिपू सुलतान यांचं नाव एका रस्त्याला देण्यात आलेलं आहे आणि आत्ताच्या ज्या मुंबईच्या महापौर आहेत त्यांनीच ते सूचक केलेलं होतं आणि अध्यक्ष जे आहेत अमित साटप यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे. त्या प्रस्तावाची कॉपी त्यांनी शेअर करत एक प्रकारे भाजपवर मला टीका मला केली. कुठेही असे काही बघायला मिळालेलं नाही आहेत. हा एक भाग. दुसरी गोष्ट की कोणी काय एखाद्या व्यक्तीसाठी काही केलं असलं, छत्रपती शिवरायाची तुलना आणि संबंध संविधान घटना बाजूला टाकून द्यायची आणि टिपू सुलतान सर्वोच्च यातनी याची तुलना करण्याचा प्रश्नच नाही आहे. शरद पोंक्षे म्हणतात का तुम्ही हिंदू प्लंबर, हिंदू वायरमन त्यांनाच घरी बोलवा, बाकीच्यांना बोलू नका, तुम्हाला 2 दिवस 4 दिवस वाट बघावी लागली तरी चालेल. असं आहे की काही लोकांना खूप विचित्र अनुभव बांगलादेशी गुंडगिरीचा झाला आहे, होत आहे, अनेक ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे त्या समाजाचे किंवा काही समाजातले प्रतिनिधी चिंता व्यक्त करत असून, आता तुम्ही मला नाशिकची माहिती आहे पण मी मुंबईचा 100% सांगू शकतो, स्टेशनच्या आसपासचे फेरीवाल्याचे सगळे पीजपैकी 80% पीज बांगलादेशी मुस्लिम माफिया आणि मुंब्रा माफियानी कॅप्चर केलेले आहेत आणि अनेक अशा छेडछाड दुर्घटना व्हायला लागल्या आहेत. मग त्या पालकांनी समजा काही चिंता व्यक्त केली तर त्यांची भावना समजून घेतली. पण ही माहिती आपल्याकडे आहे ती गृह विभागाकडे नाही का? आपण खूप गंभीर आता आरोप केलाय की 80% जर त्यांनी कॅप्चर केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई का नाही होती? आपण हे 1 पॉइंट प्रोग्राम आहे का? जे उत्तर 1 मिनिट एक मिनिट नो 1 मिनिट उत्तर 1 मिनिट. आम्हाला ऍक्च्युली सांगितलं असतं की नियम 1 मिनिट ऐका. 1 मिनिट नाव यू कीप क्वाइट. तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही 10 प्रश्न विचारा. उत्तर झालं होतं म्हणून त्यांनी नाही, मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून पडला. यू कान टॉक माय रिप्लाय. यू लिसन माय रिप्लाय. यू फर्स्ट लिसन माय रिप्लाय. यू मस्ट हॅव पेशन्स. तुम्ही प्रश्न विचारतात ना, प्रश्न विचारता अधिकार आहे मला. मग आम्ही कोणी नाही म्हणलं. नाही, एक मिनिट ऐका ना, आपल्याकडे नियम सांगितले. एक मिनिट दोस्त, तुम्ही आता एक मिनिट, तुम्हाला उत्तर माझं ऐकावं लागणार. ऐकून घ्या. एक हा देतोय मी. एक 1 पॉइंट प्रोग्राम आहे का काही लोकांचा? अरे मी उत्तर देतो. एक मिनिट allow me to give एक मिनिट. 1 पॉइंट ए भाऊ, तुम्ही उत्तर देऊ देत नाही. उत्तर हा हो 1 पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे की देवेंद्र फडणवीस सरकार. तुम्ही मला अरे मी उत्तर देतोय ना, ऐका ना. 1 पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे. मग त्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशी कारवाई होत नाही असं काही राजकीय नेते सातत्याने आरोप करतात. माझं उत्तर ऐकून घ्या. सातत्याने आरोप करतायत. आम्ही आपल्याला आकडे दिले. मी आपल्याला उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशीच्या विरोधात नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जास्त कारवाई व्हायला लागली. तर 1 पॉइंट प्रोग्राम ठेवणारे काही राजकीय पक्षाचे लोक आहेत. आम्ही राजकीय पक्ष. अरे बाबा मी उत्तर देतोय ना. एक मिनिट तुम्ही ऐकून तर घ्या. हा मुद्दा कोणी काढला? 80% लोकांनी कॅप्चर केलं हे तर मी उत्तर देतोय ना, दिलं ना. मग त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला ना. मग मी उत्तर दिलं ना दादा की 1 पॉइंट प्रोग्राम. मी पुन्हा रिपीट करतो. 1 पॉइंट प्रोग्राम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आहे. त्यात उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत असो की सपकाळ असो की रोज उठून म्हणतात बांगलादेशी किती जवळ आले, किती लोक आले, कितीवर कारवाई झाली. तर मी उत्तर दिला की मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या काळात ही आक्रमकता सुरू झाली म्हणून काही राजकीय पक्षांची वोट बँक डिस्टर्ब झाली आहे. जसं मालेगावचं उत्तर की बाबा बांगलादेशी किती आहेत, मी उत्तर दिलं त्या लोकांना पत्रकारांद्वारा की बाबा यातनं भारतीय तर एक पण नाही आहे, एकाकडे भारताचं जन्म प्रमाणपत्र नाही आहे आणि म्हणून ही मोहीम आणखीन आम्ही आक्रमक करणार.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.